आता महापालिका निवडणूक 29 महापालिकांची निवडणूक 15 तारखेला आपल्या आहे. चला त्या निकालाबद्दल मी बोललोय. तो निकाल कसा असेल हे मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यामध्ये सांगत असताना मी तुम्हाला हेही सांगितलंय की चॅलेंजनी मी सांगतो. महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी एकही महापालिका ठाकरे बंधूंकडे जाणार नाही. बिलकुल नाही. एकही नाही. म्हणजे 29 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची मनसे आणि शिवसेना ही एक काँग्रेसपासून वेगळी असलेली युती सत्तेवर येत नाही. हे दोघं एकत्र आले कशाला? मुंबईचं तर मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये यांची इतकी दाणादाण होणार आहे, दुर्दशा होणार आहे, वाताहात होणार आहे. कोणाची? ठाकरे बंधूंची. वाताहात हाच शब्द की कितीही काहीही द्वेष पसरवला, उत्तर भारतीय आणि मराठी यांच्यामध्ये वाद निर्माण केला, गुजरात्यांना पळवून लावू म्हणाले, कितीही अदानींवर टीका केली, अंबानींवर टीका नाही करत ते दोघं, पण अदानींवर करतात केली, त्यांना देशाचे शत्रू दाखवले, मोदींवर प्रहार केले, मूर्तींचं चारित्र्यहनन केलं, फडणवीसांच्या बाबत उखाळ्या पाखाळ्या काढल्या, त्यांना शिवीगाळ केली. भाजपच्या नेत्यांनी चुकीची विधानं देखील केली, तरी देखील कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये सेव्ह करा व्हिडिओ, 50 पेक्षा जास्त जागा उबाठा आणि मनसेला मिळून मिळणार नाही. आलं लक्षात? मुंबईमध्ये उबाठा आणि मनसे मिळून 227 पैकी 50च्या खालीच त्यांचा आकडा राहील आणि त्याच्यामध्ये मनसेचा आकडा हा 5 किंवा 6च्या पुढे जात नाही. बाकी 45-44 जागा ज्या दिसत आहेत त्या उबाठाच्या आहेत. पराभव झाला. महाराष्ट्रात तर याच्यापेक्षा वाईट स्थिती असणार आहे. त्याला पण कळलंय. ते पण कुठे? मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणखीन जात आहेत कुठे? औरंगाबादला घेतली एक सभा. या 29 पैकी 24 महापालिका, हा मुद्दा लक्षात घ्या, 29 पैकी 24 महापालिका ठाकरे बंधूंनी आधीच सोडून दिल्या आहेत. म्हणजे तिथल्या उमेदवारांना कळून चुकलंय की ठाकरे बंधू इथे येत नाही. त्यानंतर त्यांना माहिती आहे की दारुण पराभवच आहे इथे. पराभवाचं कशाला उगाच अपश्रेय घ्या. त्यापेक्षा जिथे निदान जिवंत आहोत आपण, अस्तित्व आहे, एवढं तरी जिथे सिद्ध होईल त्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर एवढे पुरतच आपण जाऊ. मग तेवढे जातात, ते जात नाहीत पुढे. जायचं पण नाहीये त्यांना. वेस्ट ऑफ एनर्जी वाटत नाही. काही खर्च तर करत नाहीच आहे, त्यामुळे याच्या पलीकडे ते वेळ पण देत नाहीये. आता लक्षात घ्या की 24 नगरपालिकातली हार त्यांनी ठाकरेंनी मांडलेली आहे आणि हे सत्य नाही का हो? आता हे कटुबिटू म्हणायची पण गरज नाही. हे निखळ नागडं सत्य आहे. काय? की ठाकरे बंधू 20 वर्ष एकमेकाला शिव्या दिल्यानंतर, विष एकमेकाविषयी ओकल्यानंतर, एकमेकाला सर्व गलिच्छ पाण्याची उपमा दिल्यानंतर परत एकत्र आले. ते एवढ्या करता आले की आता बुडतोय तो, बुडताना काडीचा आधार, आणि या दोन काड्याच आहेत. ही काडी आहे, ती काडी आहे संघटनात्मक दृष्ट्या. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अवशेष आहेत मनसे आणि शिवसेना, उबाठा. त्यामुळे मग त्याने असा विचार केला असेल की दोन काड्या मिळून जुडी जमवली तर काय होतंय का? मग वाहतो ही दुर्वांची जुडी करून त्याला थोडंसं हिंदुत्वाचं, थोडं मराठीचं हे देऊन काय मिळतंय का? बघू. ते मिळणार नाही हे स्पष्ट झालं. जर मनसेला 5च्या वर जागा नाही मिळाल्या आणि यांच्या 45ला संपल्या आणि 227 पैकी 150हून अधिक जागा महायुती घेऊन गेली आणि परत निवडून आलेल्या अपक्ष, छोटे पक्ष हेही भराभर महायुतीत आले, तर मग यांना एकत्र राहायला कारण काय राहिलं? माझा प्रश्न लक्षात घ्या. ठाकरे बंधू केवळ निव्वळ निवडणुकी करतात, तेही फक्त मुंबईच्या एका निवडणुकीकरता एकत्र आलेले होते, आहेत अजून. त्या क्षणाला मुंबई निवडणुकीमध्ये निर्णायक पराभव होईल आणि उद्धवला कळून चुकेल की राजचा आपल्याला उपयोग झाला नाही, राजला कळून चुकेल की उद्धवचा तर आपल्याला बिलकुल उपयोग झाला नाही. कदाचित स्वतंत्र लढलो असतो तर अजून 2-4 आले असते. याचा डाग आपण लावून गेला आपल्या मागे. याची सगळी पापाची ओझी आपल्याला वाहावी लागली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? याच्या पापाची ओझी वाहता वाहता आपला नाश झाला, सर्वनाश झाला, विनाश झाला. ते म्हणतील आता हे लचांडा हवं कशाला? आता हे लफडं हवं कशाला? मी तुम्हाला आता सांगतो की या आगामी निवडणुकीत बाकी सगळीकडे तर धुळधाणच आहे, मुंबईत देखील दारुण पराभव झाला, 50च्या वर गेले नाहीत, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना दोष द्यायला सुरुवात करतील.
सुरुवात त्याची कुठून होईल? स्वतः ते दोघं कदाचित त्याला ऑकवर्ड होईल आता, की आपण असं अगदी कौटुंबिक लग्न सोहळ्यात जमावं तसं कौटुंबिक सोहळा करून टाकला. स्टेजवर हे घराण्याशाहीवर बोलतात ठाकरे, आणि स्टेजवर सगळे ठाकरे लाईनीने उभे करतात फोटोसाठी. बायका, सुना, लेकी, नातवंड, पंथ इथपर्यंत सगळे उभे करतात. त्यावेळेला त्यांना हे कळत नाही की आपण लोकांना मेसेज देतोय की ही ठाकरे ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टेजवर आहे. त्यांच्या पराभवाचं एक कारण हेही असेल की ते ठाकरे मी माझं मला याच्या पलीकडे उद्धव कुठे जायला तयार नव्हता. तीच अवस्था राज ठाकरे यांची आहे, हे त्या फोटोतून लक्षात येणार आहे लोकांच्या. त्यांना कळणार आहे की यांचं स्वार्थ, स्व-अर्थ, स्वतंत्र, मी म्हणेन तेच, मला वाटेल तेच आणि मला हवं तेच. तुम्हाला काय हवं ठीक आहे ना, दिले ना कागदाची भेंडोळी जाहीरनाम्याची, घ्या घालून, नाही का? त्यांना काय परवा आहे? त्यामुळे या दोघा बंधूंना एकत्र राहण्याचं काही कारणच उरत नाही, कारण 29ला निवडणूक आहेत, 2029. तुम्हाला भविष्य सांगू, फडणवीसांशी आणि एकनाथ शिंदेशी माझी मैत्री आहे, आणि ही मैत्री एकतर्फी नाही आहे. म्हणजे मी सांगत फिरत नाही, मी त्यांचा मित्र आहे. त्यांच्याशी जेव्हा माझा संदर्भ निघतो तेव्हा ते दोघंही सांगतात की हो, अनिलजी आमचे मित्र आहेत. हे लक्षात ठेवा, नाही तर असं चिखलाचे कुल्ले जोडवणारे माणसं बरीच असतात तिकडे तिकडे, की आम्ही अमके आम्ही तमके. ते सांगतात हे कौतुक आहे, ते सांगतात हे मला कळतं. त्याच्यामुळे मी आत्मविश्वासाने बोलतो की ते माझे मित्र आहेत. तुम्हाला 29च्या निवडणुकीमध्ये आता हे ते चित्र दिसणार नाहीये मित्रांनो आमदारकीला. कारण तोपर्यंत शरद पवार आणि अजित पवार नुसते एक आलेले नाहीत, तर शरद पवारांची काँग्रेस आणि अजितदादांची म्हणून पुन्हा पूर्ववत राष्ट्रवादी एकच झालेला पक्ष दिसणार आहे. हे कोर्टातले खटले बिटले मागे घेतले जाणार आहेत. केंद्रामध्ये सुप्रिया तुम्हाला मंत्री दिसणार आहे. रोहित पवार महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर दिसणार आहे. होय. आणि काँग्रेस ही आज ज्या अवस्थेत उद्धव आणि मनसेची अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत खाली गेलेली दिसणार आहे. त्यांचे 1/3 नेते तर फुटणार तोपर्यंत. हे पण नक्की आहे. ठीक आहे, वंचित आणि हे बहुजन समाज पार्टी, ते त्यांचे रोल आहेत. ते कसं आहे की मुख्य जेवणामध्ये शीतं अशी बाजूला सांडतात की नाही, तसं ते बाजूला सांडलेलं खरकट आहे राजकारणातलं महाराष्ट्राच्या. तेवढं पुरतंच राहील, ते तसं राहील, त्याला काही अडचण नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही एक झालेली असेल आणि ती शिवसेना शिंदेची आणि फडणवीसांची भाजप याच्याबरोबर आली असेल, मोदींच्या भाजपबरोबर आली असेल, आता नावं घेऊन म्हणावं लागतं, हे चित्र वेगळं असेल. त्यावेळेला आता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे फडणवीसांच्या मागे लागून त्यांचा अनुनय करून महायुतीत शिरण्याचा प्रयत्न. अवघड वाटतंय आता. मी सांगतो तेच होतं, याचं कारण मी काळाच्या पुढे असतो आणि काळाच्या पुढे असतो याचं कारण या काळामध्ये जे रिलेव्हंट लोक आहेत त्यांच्याशी माझा संदर्भ असतो, भेटीगाठी असतात, ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड बोलणं असतं. त्यामुळे या दोघांचं फाटणार, फुटणार, तुटणार लिहून घ्या. निवडणुकीनंतर उद्धवराजे एकमेकांविषयी न बोलणार, त्यांचे कार्यकर्ते बोलायला सुरुवात करणार, संजय सुरुवात करणार, आणि या दोघांचं हे तथाकथित फॅमिली ब्रदर्स लिमिटेडची फाटाफूट होणार आणि राज ठाकरे महायुतीकडे झुकाव दिसायला लागणार. धन्यवाद.